विद्यार्थी मित्रांनो, नाही ज्ञानेन सदृश्य पवित्र विद्यते, म्हणजेच ज्ञानासारखं पवित्र माध्यम कोणतंच नाही. म्हणून माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानी व्हा, पवित्र व्हा, विचारवंत व्हा, आचारवंत व्हा. आपा सर्वच महाराष्ट्र सर्वच इयत्ता 12वीच्या लाडक्या विद्यार्थ्यांचं आदर्श CMB क्लासेसमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. महाराष्ट्रातील माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, की जे आता 12वी परीक्षा सायन्सची ज्या दिलेली आहेत, की ज्यांची स्वप्न डॉक्टर व्हावीत अशी आहेत, जे विद्यार्थी इंजिनियर व्हावं असं वाटत असतं, की जे ऍग्रिकल्चरमध्ये जाऊन म्हणजे शेतीमध्ये जाऊन काही तंत्रज्ञान विकसित करावं असं वाटत असतं. मग त्या विद्यार्थ्यांना नीट, CET आणि JEE मेन ह्या परीक्षा देणं गरजेचं आहे. आणि पुढच्या महिन्यात जुलैमध्येच त्यांच्या परीक्षा आहेत. त्या सर्व लाडक्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे आणि हा आपण जरूर पाहावा. त्याचबरोबर जे विद्यार्थी नव्यानेच 12वीमध्ये प्रवेशित आहेत, की ज्यांना CET, नीट आणि JEE यामध्ये कोणते टॉपिक असणार आहेत आणि त्यांची परीक्षा कशी असणार आहे, त्यांच्यामध्ये टॉपिक कुठले असणार आहेत, ह्या टॉपिकचा वापोह सुद्धा या नवीन विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, जे जुने आणि नवे विद्यार्थी या सर्वांनाच या CMB क्लासेसचा जबरदस्त फायदा होणार आहे, यात तिळमात्र शंका नाही. आपण हा व्हिडिओ शांत रीतीने अभ्यासावा. ज्या समस्या असतील आपल्याला कॉमेंट बॉक्स आहे, त्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून तुम्हाला पाठवाव्यात. तुमच्या प्रश्नांची उत्तरं, तुमच्या शंकाचे निरसन केले जाईल, यात अजिबात काळजी करण्याचं कारण नाही. मी आज चंद्रकांत बागणे आदर्श CMB क्लासमध्ये तुमच्यासाठी एक टॉपिक घेऊन येतोय, की जो CET, नीट आणि JEE साठी अतिशय उपयुक्त आहे. त्या टॉपिकचं नाव आहे अल्कोहोल, फिनॉल अँड इथर. तर या आजच्या या टॉपिक मध्ये आपण अल्कोहोल, फिनॉल आणि इथर याचा अभ्यास करणार आहे. यामध्ये प्रामुख्यानं अल्कोहोलचा आपण जास्तीत जास्त अभ्यास करणार आहे, कारण 3 मुद्दे अल्कोहोल, फिनॉल आणि इथर या पहिल्या पॉइंट मध्ये आपण अल्कोहोलचा विचार करणार आहे. पण अल्कोहोलचा विचार करण्यासाठी काय अपेक्षित आहे, अल्कोहोल म्हणजे काय हे आपल्याला माहित आहेच, पण अल्कोहोलचे ऍप्लिकेशन समजणं गरजेचं आहे. अल्कोहोल कुठे वापरतात, तर आपले दरवाजे जे आहेत ते दरवाजे वूड पॉलिश म्हणजे स्पिरिट वापरलं जातं. त्या स्पिरिट वापरण्यासाठी आपण अल्कोहोल वापरतो, ते म्हणजे इथेनॉल असतं. त्याचबरोबर दुसरं महत्वाचं म्हणजे की आपण आता कोरोना काळ सुरू आहे आणि या कोरोना काळामध्ये अनेक लाखो लोक मरत आहेत, पण शासनानं आपल्या आरोग्य केंद्राने जाहीर केलेलं आहे की एक सॅनिटायझर बनवलेलं आहे आणि त्या सॅनिटायझर मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे अल्कोहोल असतं, इथेनॉल आणि आयसोप्रोपिल अल्कोहोल असतं. आपण ते जरूर वापरतो आणि आपण कोरोना नष्ट करण्यासाठी सगळ्यात महत्वाची भूमिका बजावत असतो. म्हणून अल्कोहोल हे सगळ्यात महत्वाचं ड्रग बनलेलं आहे. दुसरं की माझं डोकं दुखतंय, त्यामध्ये मी गोळी घ्यावी लागते, ऍस्पिरिन नावाची गोळी घेतो, त्या ऍस्पिरिन मध्ये अल्कोहोलचा समावेश आहे. असे अनेक ड्रग्ज आहेत की सध्या दैनंदिन जीवनामध्ये आपण अल्कोहोलचा अभ्यास करत असताना याचा वापर करत असतो. मग ही नेमका अल्कोहोल म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय अल्कोहोल? इट इज हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन in which one or more hydrogen atom are replaced by OH group, means hydroxyl group are called as alcohol. डू अंडरस्टँड? म्हणजे अल्कोहोल म्हणजे काय, की अल्केन मधला एक हायड्रोजन कमी होणार आणि त्याच्या जागी एक हायड्रॉक्सिल ग्रुप तिथे जॉईनिंग होणार. म्हणून हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन इन विच one or more, look here, one or more hydrogen atom
are replaced by corresponding number of hydroxyl groups are called as alcohol. Alcohol, also called as alkyl alcohol. Alkyl alcohol. Here another name, it is also called as alkanol. Alkanol. Alkanol means alkane. Alkane. E is replaced by OL group. Replaced by OL group, that is OH. Example CH3OH. It is methyl alcohol. It is methyl alcohol. Another name, that is CH3 CH2OH. It is ethanol. It is ethanol. These are the examples of alcohol. आपण अल्कोहोल म्हणजे काय बघितलं, त्याचं एक्झाम्पल बघितलं. आता मी क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल बघणार आहे. सो क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. या क्लासिफिकेशन मध्ये एकूण 2 पॉइंट आहेत. एकूण 2 पॉइंट आहेत. द फर्स्ट पॉइंट, द क्लासिफिकेशन based on number of alcohol. Number of OH group. So first let's start monohydric alcohol. Monohydric alcohol. What is mean by monohydric alcohol? Monohydric alcohol म्हणजे नेमकं काय असायला पाहिजे? This alcohol consists only one OH group. It consists only one OH group in their molecule. Only one OH group in their molecule. म्हणजे फक्त एक OH हायड्रॉक्सी ग्रुप या कंपाऊंड मध्ये असणार आहे, म्हणून त्याला मोनोहायड्रिक अल्कोहोल असं म्हटलं गेलं. एक्झाम्पल ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल, दॅट इज CH3 CH2OH means it consists only one hydroxyl group named as ethanol. Do you understand? Yes. The second dihydric alcohol. What is mean by dihydric alcohol? The alcohol which contain 2 hydroxyl group. It consists or it contain 2 OH group in their molecule. In their molecule are called as dihydric alcohol. Example, that is CH2OH. Named, it is a ethylene glycol. It is named as ethylene glycol. And the IUPAC name, that is 1,2 means 2 carbon ethane 1,2-diol. It is the 2 monohydric alcohol and dihydric alcohol. Third is trihydric alcohol. Trihydric alcohol. What is mean by trihydric alcohol? Trihydric alcohol म्हणजे नेमकं काय की ज्या कंपाऊंड मध्ये 3 हायड्रॉक्सिल ग्रुप असणार आहेत त्याला ट्रायहायड्रिक अल्कोहोल असं म्हटलं गेलं. द कंपाऊंड विच कंटेन 3 हायड्रॉक्सिल ग्रुप in their molecule are called as trihydric alcohol. Example, that is CH2OH and CH2OH. Named, it is 1, 2, 3, that is propane. It is a propane. 1, 2, 3 triol. 1, 2, 3 triol. This compound also called as glycerol or propane 1, 2, 3 triol. So last, that is polyhydric alcohol.
पॉलीहायड्रिक अल्कोहोल. व्हॉट इज मीन बाय पॉलीहायड्रिक अल्कोहोल? मग पॉलीहायड्रिक अल्कोहोल म्हणजे नेमकं काय असणार आहे हे आपल्याला माहित असायला पाहिजे. 3 किंवा 3 पेक्षा जास्त जर हायड्रॉक्सिल ग्रुप एखाद्या कंपाऊंड मध्ये असतील तर त्याला पॉलीहायड्रिक अल्कोहोल असं म्हटलं गेलं. सो द कंपाऊंड विच कंटेन मोर दॅन 3 हायड्रॉक्सिल ग्रुप, सॉरी more than three hydroxyl group. It contain more than 3 hydroxyl groups are called as a polyhydric alcohol. Polyhydric alcohol. So example of polyhydric alcohol, look here, CH2OH, CHOH, 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 CHOH and CH2OH. It is example sorbitol. Sorbitol also called as a hexahydric alcohol. Also called as a hexahydric alcohol. Do you understand? Yes, you can better understand. Then we stop this point. Let's start the next point. The classification of alcohol on the basis of hybridization. So first in the hybridization point, first alcohol containing CsP3OH bond. यामध्ये या हायब्रिडेशन मध्ये काय होतं तर यामध्ये जो अल्कोहोल ग्रुप आहे, जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, हा हायड्रॉक्सिल ग्रुप यामध्ये sp3 कार्बन ऍटम जोडला जातो. मीन्स हियर एक्झाम्पल CH3 CH2OH. इट इज hybrid carbon atom or it is sp3 carbon atom. So here in this hydroxyl group is bonded to sp3 carbon atom. Next here in this case A, what is mean by allylic alcohol? Here what is mean by allylic alcohol? Here in this allylic alcohol the OH group is bonded to carbon atom after double bond, after carbon double bond. Means look here, CH2 CH double bond CH2OH. Means here what happened here, CH3 CH double bond CH, after the double bond next carbon atom is bonded, that is alcohol. Means the OH group or hydroxy group is bonded to carbon atom after the double bond are called as allylic alcohol. Then next B, that is benzylic alcohol. Benzylic alcohol. What is mean by benzylic alcohol? Here in this benzylic alcohol the OH group is bonded to aromatic ring. The OH group is bonded to aromatic ring. It is aromatic ring and this OH group is bonded to, that is benzylic alcohol or benzylic carbon atom, or it is a sp3 carbon atom. आपण अल्कोहोल क्लासिफिकेशन sp3 बघितलं. आता the classification based on alcohols containing sp2 bond, sp2OH bond, OH bond. Here in this case what happened here, the OH group or OH hydroxy group is bonded to direct to the double bond. Means CH2 double bond CHOH. It is also called as a vinyl alcohol. It is also called as a vinyl alcohol. So let's complete the classification of alcohol on the basis of sp3, benzylic alcohol,
allylic alcohol and the carbon atom consists sp2 hybridization. Let's we start the IUPAC nomenclature of alcohol. चला मग आता आपण अल्कोहोलचं नॉमिनलेचर काय आहे किंवा कॉमन नेम काय आहे, तर आययुपी सिस्टम काय आहे आपण बघणार आहे. द आययुपीएसी नॉमिनक्लेचर ऑफ अल्कोहोल. मग या नॉमिनक्लेचर मध्ये काय रूल्स आहेत, कोणकोणते रूल्स आहेत, की सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ह्याचं कॉमन नेम जे आहे, या कॉमन नेम आपण अल्किल अल्कोहोल असं म्हणतो, अल्किल अल्कोहोल असं म्हणणार आहे. त्याचबरोबर दुसरं नाव आहे, ह्याला अल्केनॉल असं म्हटलं गेलंय. अल्केनॉल का म्हटलं गेलं, बिकॉज वेन अल्केन इन दिस अल्केन हियर E is parent alkane, E is replaced by OH group that is also called as a OL. So it is named as a alkanol. So numbering start, where the numbering start, जे काय जिथं OH ग्रुप जोडलेला आहे तिथून त्याचं नंबरिंग सुरुवात करायचं आहे. उदाहरणार्थ समजा CH3 CH2 CH2OH ह्याचं जर मी नंबरिंग द्यायला गेलो तर नंबरिंग मी कुठून देणार, मी असं नंबरिंग देणार नाही. का देणार नाही, कारण हा रूल चुकीचा होईल. सो द नंबरिंग स्टार्ट फ्रॉम वेअर द OH ग्रुप इज सिच्युएटेड. सो द करेक्ट नंबरिंग इज 1, 2 and 3. The three carbon, it is called as a propane. It is called as a propane. So here E is replaced where the one position of carbon, the OH group is attached, so it is also called as propane 1OL. So example, propane 1OL. Another name, look here, suppose here CH3 CH2OH. What is the name of the compound? It is named having, it is parent alkane, it is ethane, and the OH means it is OL. It is a OL. So this parent alkane, it is called as ethane, and this OH also called as a OL. So compound is a ethanol. Do you understand? Yes, can better understand. मग काही अल्कोहोलची नाव आहेत, काही कंपाऊंड आहेत. आययुपीएसी सिस्टीम ऑर्गनायझेशन आहे. या ऑर्गनायझेशन लॉंग फॉर्म ऑफ आययुपीएसी मीन्स इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. एक संस्था आहे, या संस्थेनं कंपाऊंडला कशी नावं द्यायचं हे त्यांनी ठरवलेलं आहे. आपण काही अल्कोहोलची नावं बघणार आहे. लुक हिअर द एक्झाम्पल, द नेम, लुक हिअर नेम, दॅट इज अ कॉमन नेम and IUPAC name. So first example, look here, the first example, CH3 CH2OH. What is the common name of the compound? It is a common name, it is a ethyl alcohol, named having a ethyl alcohol. So what is the IUPAC name? It is IUPAC name means it is, look here, when two carbon present in the compound, it is called as ethane. It is called as a ethane. Means this ethane attached with OH group. म्हणजे या इथेनला एक OH ग्रुप अटॅच झालेला आहे. मग इथे मी काय करणार आहे, हा जो E आहे, E is replaced by hydroxy means OL group. Replaced by E is replaced by OL group. So name is ethanol. Look here, ethanol. बघा समजून घ्या काय सांगितलं बघा मी. ह्या इथिल अल्कोहोल आहे. पहिल्यांदा काय करायचं, कार्बनची संख्या मोजा. कार्बन संख्या किती आहे, 2 आहे. पॅरेंट अल्केन इथेन म्हणजे 2 कार्बन आहेत म्हणजे इथेन झालं. त्यामध्ये OL ग्रुप जोडलाय म्हणजेच OL जोडलेला आहे. आणि मग या इथेन मध्ये जो कॉमन E आहे, हा E या OL ला रिप्लेस करा आणि ते जोडून घ्या. इट इज कॉल्ड ॲज अ इथेनॉल. डू यू अंडरस्टँड? येस. देन सेकंड एक्झाम्पल, लुक हिअर, CH3 CH2 CH2OH means common name, it is a propyl alcohol. It is a propyl alcohol. So we look IUPAC name, look here, the number of carbon atom 1, 2, 3.
3 carbon atom means it is called as a propane. It is called as a propane. Means the first position OH group is bonded. OH group is bonded. So this E, the parent alkene E is replaced by OL. Means the position of OH group is 1. So it is called as a propane 1OL. Propane 1OL. Do you understand? Do you understand or not? Yes, you can understand. The next example, look here. CH3, CH, CH3, sorry, OH, CH3. What is the name of the compound? It is called as a isopropyl alcohol. Isopropyl alcohol. Why it is isopropyl alcohol? याला isopropyl alcohol का म्हटलं गेलंय? The position 1, 2, 3. The methyl group is bonded to second carbon atom. So it is called as a isopropyl alcohol. So what is the IUPAC name of the compound? The numbering start. Where the numbering start? numbering कुठे देऊ शकतो आपण? कुणीकडे पण देऊ शकतो. दोन्हीकडे अंतर तेच आहे. 1, 2, 3. So means 3 carbon. It is called as a propane. It is a propane. Then next, what next? What is the numbering attached to the OH group? That is the second position. So this E is replaced by 2OL. So it is named as a propane 2OL. Propane 2OL. Do you understand? चला मग काही अल्कोहोलची उदाहरणं पाहूया आपण की जेणेकरून आपल्याला कंपाऊंड सहजगत्या आपल्या लक्षात येईल. Write the IUPAC name of the some example of the compound. Look here. So what is the name? First CH3, CHOH, CH2, CH3. Number 1 example. Second CH3, CH3, CH3OH. What is the IUPAC name of the compound? Look here. याच्या IUPAC ने आपल्याला शोधायचं आहे. कसं शोधायचं? मग आता तुम्ही म्हणाल की मी इकडे नंबर देऊ का इकडून नंबर देऊ? कोणीकडे नंबर द्यायचा आहे आपलं ठरवायचं आहे. की समजा मी इकडून दिलं तर OH ग्रुप कुठून जवळ पडतो हे बघणं गरजेचं आहे. सो नंबरिंग स्टार्ट फ्रॉम हियर 1, 2, 3, 4. इकडून काय नंबर दिला तर मी हा OH ग्रुप इकडून जवळ पडतो आणि इकडून लांब पडतो, दूर जातो. मग अशा या कंपाऊंडचं आपण एसी सहजगत्या नाव देऊ शकतो. काय नाव देऊ शकतो? पहिला पॅरेंट अल्केन शोधायचं. कार्बन किती आहेत? 4. सो इट इज कॉल्ड ब्युटेन. Butane is already replaced. Then what is the position of alcohol hydroxy group? The second position. So it is a 2. And which OH group is also called as a OL. So named a butane 2OL. Butane 2OL. Then next example, the numbering. Where the numbering start from here? So 1, 2, 3. Here in this case, here the position of parent alkane 1, 2, 3. That is a propane. That is a propane. Look here. It is a propane. It is a propane. Then the methyl group is attached to the second position. So name having a 2-methyl. 2-methyl means 2-methyl propane. Here OH group is bonded to second carbon atom. So E is replaced by OL. So it is called as propane 2OL. So name of the compound is 2-methyl propane 2OL. This is the example of this T-butyl alcohol. It is a common name having a T-butyl alcohol. Look at some example of this compound. काही CET साठी, काही नीट साठी, काही JEE साठी परीक्षेला एक्झाम्पल आलेले आहेत ते आपण बघूया. यामध्ये काही IUPAC नेम त्यांचे लिहायचे आहेत. फर्स्ट एक्झाम्पल लुक हियर. Here it is a OH group and it is a CH3 group. What is the IUPAC name of the compound? Second example, look here. CH3, CHOH, CHOH and CH2Br. So what is the name of the compound? And mainly the first example is where the numbering start from. इथं नंबर सुरुवात कुठून करणार
तर जिथं OH ग्रुप जोडलेला आहे तिथून नंबरिंग सुरू करणार. म्हणजे 1 2 3 4 5. मग हे काय झालं? पेंटेन मीन्स सायक्लोपेंटेन. कुठे डबल बॉन्ड आहे का? जर डबल बॉन्ड असतं नाव वेगळं झालं असतं. इज ऑल्सो कॉल्ड फर्स्ट कॉल्ड ॲज अ सायक्लोपेंटेन. देन विच द 3 पोझिशन, या 3 पोझिशन काय जोडले? मिथिल. सो नेम ऑफ द कंपाऊंड 3-methyl. लुक हियर, द 3-methyl. इट इज अ सायक्लोपेंटेन. Pentanol means E is replaced by OL. Means name of the compound 3-methyl cyclopentanol. It is the example of this compound. So what is the example of this? What is the name? IUPAC name of the compound? Numbering start 1 2 3 4. The bromo group is most important. So numbering start, it is highly reactive. So numbering start from DC. So what is the compound? Here name first 1-bromo. In this case 1-bromo, when more than one hydrous group is bonded to this alkane or this carbon chain, only retain this parent. Means 1 2 3 4. It is butane. It is butane. E is written butane 2,3-butane-2,3-diol. It is the IUPAC name of the compound. Do you understand? Yes, you can better understand. Yes. Today we study the concept of alcohol, classification of alcohol, and IUPAC nomenclature of alcohol. Then the next point we will see preparation of alcohol at the next lecture. Thanks.